मसाला पिकामध्ये काळी मिरी बरोबर अजून कोणते हे आहेत पिकं? जी चांगली पिकं आहेत, आता तसं बघितलं तर आपण दालचिनी सगळीकडे लावली जाते. आणखीन दालचिनी साल काढणं दालचिनीची बरोबर. हे काय परवडण्यातलं तंत्र नाही आहे. आता मजुरांचे दर खूप वाढलेत आणि उपलब्धताही खूप कमी झाली. पण आम्ही जेव्हा शिर्शीला गेलो होतो तिथं रामकृष्ण हेगडे नावाचा एक शेतकरी होता. तर त्यांनी लागवड दालचिनीची ही फक्त काळा नागकेशर म्हणजे ती दालचिनीची कोवळी फळं ह्यासाठीच केली होती. आणि त्यांनी ती कमी उंचीची ठेवली होती, एक 10-12 फुटापर्यंत झाडाची वाढ. आणि ती दालचिनीची कोवळी फळं काढून वाळवून विकतो आणि त्याला सुद्धा 1000-1200 रुपये दर मिळतो. मी तर कोकणात बघतो तर प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या बागेत 8, 10, 15, 20 दालचिनीची झाडं आहेत. मग ह्यावर्षी मी प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना ते सांगावं की बाबा दालचिनीची कोवळी फळं काढली आणि ती सुकवली, वाळवली, आणखीन ती विकली तर 1000 रुपये तरी कमीत कमी प्रति किलोला दर मिळेल आणि एक चांगलं उत्पन्नाचं साधन तयार होईल असं मला वाटतं. काय म्हणतात त्याला? नागकेशर, काळा नागकेशर असं म्हणतात. नाव जरी काळं असलं तरी पीक चांगलं आहे खूप. आणखीन शेतकऱ्याला त्याच्याकडे आहेत ते, पण त्याला हे माहिती नाही की काळा नागकेशर. आणि मलाही माहिती नव्हतं जिथपर्यंत मी रामकृष्ण हेगडेंकडे पोचत नव्हतो. रामकृष्ण हेगडेंनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की त्याला खूप चांगलं फ्युचर आहे, भविष्य आहे. जायफळ पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होतं ना? जायफळ हे सुद्धा चांगलं पीक आहे. भविष्यकाळात मी सुद्धा आता लागवड सुरू केली. माझा त्या लागवडीला खूप उशीर झाला. आणखीन जायफळ हे पीक खूप हळू वाढणार आहे आणि त्यामध्ये विद्यापीठाने खूप चांगल्या जाती निर्माण केल्या आहेत. आणखीन त्या जातींची लागवड आता मी केले आणि भविष्यकाळात जायफळाकडे सुद्धा मी चांगलं जायफळाचं उत्पादन काढीन असं मला वाटतंय. मसाला पीक कोकण समृद्ध करेल किंवा शेतकरी समृद्ध होईल असा जो तुमचा विश्वास आहे, काय समजलं? आणि हा सार्थ विश्वास आहे, कारण तुमच्या बागेत बघितल्यानंतर आम्ही ते सगळं लक्षात आलं की सर जे सांगतायत ते लोकांनी जर आत्मसात केलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला तर पुढील काही दिवसामध्ये आपण निश्चित समृद्धीकडे जाऊ. निश्चितच जाऊ. सर, तुमचा शिर्शीतला अनुभव सांगा ना जरा, नेमका काय? शिर्शीत आम्ही असंच गोव्यातले जे पांडुरंग पाटील आहेत त्यांची आम्ही जेव्हा शेती पाहिली तेव्हा ते असं म्हटले की तुम्हाला जर माझी शेती आवडली असेल तर माझ्या पुढे जे मंडळी आहेत, विशेष करून त्यांनी सीताराम हेगडेंचंच नाव घेतलं आणि त्यांचा फोन नंबर पण आम्हाला उपलब्ध करून दिला आणि तुम्ही म्हटले भविष्यकाळात तुम्ही त्यांच्याकडे जा. तर मग आम्हाला खरोखरच आनंद झाला, कारण शेतकऱ्यांची माहिती मिळणं हे सुद्धा खूप कठीण असतं आणि ती आम्हाला पांडुरंग पाटील त्यांनी मिळवून दिली. आणि मग आम्ही सीताराम हेगडेंकडे गेलो. आणखीन तिथली जी शेती बघितली ती खूप वेगळी होती. त्यांची 25 एकर सुपारीची बाग आहे, सलग आहे. आणखीन त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता चांगली आहे, संपूर्ण सूक्ष्म सिंचन ते वापरतात. आणि विशेष म्हणजे त्यांच्या बागेत सुपारी आणि काळी मिरी आणि कॉफी ही 3 पिकं एकत्रित लावलेली आहेत. आणखीन ह्या पिकांसाठी मगाशी म्हटलं की त्यांनी चर काढलेले आहेत बागेमध्ये. 2 फूट खोलीचे चर आहेत आणि ते जोडणारा अजून एक 3-4 फूट खोलीचा चर आहे आणि ते काही चर बांधून घेतलेत त्यांनी. मग निचऱ्याची व्यवस्था हे तिथल्या शेतीचं महत्त्वाचा भाग होता. नंतर त्यांचे 25 एकर काळी मिरी लागवडीला संपूर्ण पॉलिथिननी झाकलेली होती. जमीन पूर्णपणे पॉलिथिननी झाकलेली होती. आणखीन अतिशय सुंदर काळी मिरीचं आणि सुपारीचं ते पीक घेतात. पूर्ण वेळ ते शेतकरी आहेत. आणखीन विशेष म्हणजे अजून त्यांचे ते मी मगाशी सोलरायझेशन म्हणलो की उष्णजल प्रक्रियेच्या ऐवजी काळी मिरीसाठी सोलरायझेशन हे त्यांचं तंत्र आहे. त्यांनी ते मला समजावून सांगितलं आणि ते मला पटलं. मी इथं आल्यानंतर ते करून बघितलं तर ते अतिशय चांगलं तंत्र आहे असं मला वाटतं. त्यांच्या शेतीतल्या 3 गोष्टी सांगता येतील: सुपारी, कॉफी, आणखीन काळी मिरी यांची एकत्रित लागवड. कॉफी हा त्यांचा एक वेगळा अंतर्भाव आहे. कॉफीला त्यांना सरासरी एक कॉफीचं झुडूप आहे ते व्हायला 4 ते 5 वर्ष लागतात आणि एक झुडूप त्यांना 300, 350, 400 रुपये मिळवून देतं. आणखीन त्यांचं असं म्हणणं आहे की कॉफीची लागवड ही
जे सुपारीहून पडणारे पाण्याचे थेंब आहेत ते वाचवण्यासाठी मला उपयोगी पडतं. हां. म्हणजे त्या सुपारी कॉफीपासून उत्पन्न पण मिळतं, आणखीन रोबस्ता जो प्रकार आहे तर ते वापरतात कॉफीमधला, आणि चांगलं उत्पन्न मिळतं आणि वर्षभर उत्पन्न काहीतरी मिळतं. कॉफी साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरला होते, त्यानंतर काळी मिरी जानेवारी ते मार्चमध्ये होते, आणि सुपारी त्याच सीझनमध्ये होते. अशा तऱ्हेने वर्षभर त्यांनी उत्पन्नाची साधनं निर्माण केली आहेत. 2.5 कोटी ते 3 कोटी त्यांचा वर्षाचा शेतीचा उलाढाल असावी असं मला वाटतं. आहे त्यांची, ती दिसते सरळ, आणि एका चांगल्या माणसाला भेटल्याचं मला समाधान वाटलं. आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की मी जे करतोय ते लोकांनी करावं. आणि त्यांना आम्ही जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांचा तसा तो दृष्टिकोन दिसला, आणि आम्हाला त्यांनी 3-4 तास जवळजवळ दिले. आणखी अतिशय चांगली शेतीची माहिती दिली. त्यांचं शेतीतलं यांत्रिकीकरण सुद्धा खूप चांगलं आहे. त्यांच्याकडे मोठमोठे श्रेडर्स आहेत की जे 6-6 इंच जाडीच्या फांद्या बारीक करू शकतात. आणि अतिशय उमद्या विचाराचा हा शेतकरी आहे. आणखीन अतिशय चांगलं शेतीत काम करतायत. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की शेती ही दुर्लक्षित गोष्ट नाही, ते एक इंडस्ट्री आहे ती. आणखीन त्यांची जी सुकवण्याची जी यार्ड आहेत, ड्रायिंग यार्ड, ती काही एकरमध्ये आहेत. आणि बघून आपलं मन थक्क होतं. आणखीन खूप शिकायला मिळण्यासारखा तो एक शेतकरी आहे. आमची ती ट्रीप खूप फायदेशीर झाली, आणखीन खूप छान झाली. सर, तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडली जी पद्धत आहे ती शिर्शी पॅटर्ननी जर आपण केली तर आपल्या उत्पादनात वाढवेल? म्हणजे सुपारीवर काळी मिरी आणि 4 सुपारीच्या मध्ये कॉफी. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की पावसाचे येणारे थेंब अडवण्याचं ते काम करतं आणि जमिनीची धूप थांबवतं. हां, ह्या पॅटर्ननी केलं आणि किंवा त्याच्यामध्ये 2 झाडांच्या ओळीमध्ये चर काढणं आणि मग प्रत्यक्ष त्याचा निचरा होणं, ही जी सगळी तांत्रिक गोष्ट आहे ते आपण शिर्शीमधनं बघितलीत. आणि त्या पॅटर्ननी जर केली तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. पण सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की तुम्ही शिर्शीतनं ही लागवड आणि ही बघितलीत, पण शिर्शीमध्ये उत्पादनाला बाजारपेठ जी उपलब्ध आहे त्याच्यामध्येही शेतकऱ्यांचा हे वाढतो ना, उत्साह वाढतो. शेवटी काय, आम्ही उत्पादन केलं, त्याला दरच नाही, मार्केटच नाही, आणि मग ते शिर्शीमध्ये तुम्ही बघितलं ते नेमकं काय आहे? इथे सहकार क्षेत्रात चांगली गुंतवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांचे काही ग्रुप्स आहेत, त्यांनी असे एकत्र येऊन कॉपरेटिव्ह सहकार टॉटघर हाऊस असं आहे ते. तिथे 5 सहकारी शेतीविषयकच्या संस्था आहेत. जसा गोवा बागायतदार संघ आहे, त्यांच्या तुलनेत गोवा बागायतदार संघ हा खूप लहान आहे. पण तिथे कर्नाटकमध्ये शेतीचं उत्पन्न मोठं आहे, त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आपल्याकडे शेती भरपूर आहे, पण आपण शेतीकडे दुर्लक्ष केलं आहे, आणि शेतीतलं उत्पादन नसल्यामुळे मग ह्या बाकीच्या गोष्टी दुरापस्त होत आहेत असं मला वाटतं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एवढं तुम्ही त्या काळी मिरीच्या उत्पादनामधले फायदे सांगितले, तरी पण कोकणातला शेतकरी त्याच्याकडे दुर्लक्ष का करतो? सर, मूलभूत प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला असं वाटतं की जेव्हा मी काळी मिरी झाडावर चढवतो तेव्हा काळी मिरीची मुळं त्या झाडाला चिकटतात आणि ती अन्नद्रव्य आतून काढून घेत असावीत मूळ झाडाचं, असं शेतकऱ्याचा मोठा गैरसमज आहे. आणि मी जेव्हा जेव्हा काळी मिरी विषयी बोलायला लागतो तेव्हा पहिला प्रश्न मला शेतकरी विचारतात, मग आमच्या झाडाचं सगळं ते अन्न काढून घेतील. आणि हा मोठा गैरसमज आहे. वेल फक्त झाडाला चिकटते, आतून ती काही काढून घेत नाही. आणखीन त्याला पाणी जास्त लागणार ही गोष्ट बरोबर. जेव्हा तुम्ही बुंदात लावता तेव्हा पाणी लागेल, अन्नद्रव्य लागतील, तर तेवढी जास्त द्यायची आपली तयारी, मानसिकता पाहिजे. तर हा एक गैरसमजातून जडलेली गोष्ट आहे, आणि ती काहीतरी भविष्यकाळात नाहीशी होईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी त्यांनी चांगली जी प्रात्यक्षिक आहेत ती बघणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीने त्यातून हा गैरसमज नष्ट होईल. मसाला पिकांचं उत्पादन वाढावं, विद्यमान जी स्थिती आहे आणि त्याच्यामध्ये वाढ व्हावी म्हणून तुम्ही नेमकं काय करता? सर, आपण कसं आहे, आपलं शेतीतलं जे ज्ञान आहे ते सतत अद्ययावत करायला पाहिजे. आणखीन त्या दृष्टीने आपल्यापेक्षा जे चांगल्या पद्धतीने शेती करतायत त्यांच्याकडे आपण जायला पाहिजे, त्यांच्याकडे चर्चा करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही दरवर्षी 2-4 वेळा जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा
चांगल्या शेतकऱ्यांकडे जातो. 2 वर्षापूर्वी आम्ही गोव्यामध्ये गेलो, गोवा बागायतदार संघाचं काम बघितलं. तिथले पांडुरंग पाटील आहेत किंवा अजूनही 4-5 शेतकऱ्यांना भेटलो, बरोबर. त्यांची शेती पाहिली, खूप शिकायला मिळालं. गेल्या वर्षी आम्ही सीताराम हेगडे, आणखीन रामचंद्र हेगडे, नंतर अजून एक 3-4 शेतकऱ्यांना जाऊन भेटलो शिर्शीमधले. आणखीन खरोखरच खूप तिथे पाहायला मिळालं, बघायला मिळालं. तिथलं सहकार तत्वावर चाललेलं जे संघ आहेत ते अतिशय चांगलं काम करतायत आणि त्यामुळे आपल्याला एक नवीन दृष्टी प्राप्त होते. आणि त्या दृष्टीने आम्ही दरवर्षी कुठेतरी बाहेर जाऊन आपल्यापेक्षा चांगल्या शेतकऱ्यांकडे जाऊन चर्चा करतो आणि त्यांच्याकडून माहिती घेतो. यावर्षी आम्ही केरळला जाणार आहोत. कालिकतला विशेष करून वेलदोड्यावर खूप मोठं संशोधन चालतं, जायफळावर मोठं संशोधन चालतं, तर ते आम्ही पाहणार आहोत जाऊन. आणि मग मला वेलदोड्यावर भविष्यकाळात काम करायचं आहे खूप. आणखीन वेलदोडा पीक आपल्याकडे चांगलं येईल अशी माझी खात्री आहे. आणखीन वेलदोड्याचा दर तुम्हाला माहिती आहे 2,500-3,000 हजार रुपये किलोला दर आहे. आणि भविष्यकाळात शेतकऱ्याला ते पण मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जमल्या तर आम्ही चांगल्या जाती तिथून आणणार आहोत. आणि अशा तऱ्हेने मला असं प्रत्येकाला सांगायचं आहे की आपलं शेतीतलं ज्ञान आहे ते कधीच परिपूर्ण झालं असं समजू नये. दुसऱ्याचं ऐकून घ्यायला आपण नेहमीच शिकलं पाहिजे. बरोबर आहे. आणखीन दुसऱ्याचं ऐकून घेताना कदाचित तो आपल्याला 10 गोष्टीतल्या 8 गोष्टी माहिती असलेल्याच सांगेल, पण 2 गोष्टी नवीन सांगतो आणि त्या 2 गोष्टी आपल्याला खूप मोठ्या असतात. आणि हा सकारात्मक दृष्टिकोन शेतकऱ्याने ठेवला तर तो खूप शिकेल. आणखीन शेतीमध्ये आपोआपच भरभराट होईल असं मला वाटतं. तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळीकडे फिरताय. मी असं म्हणजे मी प्रत्यक्ष बघितलंय की काळी मिरीची म्हणजे क्षेत्र वाढावं म्हणून तुम्ही 4-4, 5-5 हजार काळी मिरीची रोपं पण कलमं तुम्ही लोकांना देताय. पण ह्याचं क्षेत्र वाढावं म्हणून तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? जेव्हा मला एक 5-6 वर्षापूर्वी काळी मिरी हे खूप फायदेशीर पीक आहे आणि ते सहज होणार आहे. म्हणजे शेतकऱ्याची सध्या जी मानसिकता आहे ती फार मोठी गुंतवणूक करण्याकडे वगैरे नाही आहे. कमीत कमी गुंतवणुकीत अतिशय चांगलं येणारं हे पीक आहे. आणि की आपण बघितली वेलवर्गीय जी काळी मिरी आहे ती आपल्याकडे जे उपलब्ध झाडं आहेत त्याच्यावर शेतकरी सहजपणे लावू शकतो. बरोबर. पण याची माहिती त्याला देणं गरजेचं आहे. आणखीन मी कुणबी सेवा संघ दापोली या संस्थेचा अध्यक्ष आहे. आणखीन तिथे आम्ही असे एकत्रित कार्यक्रम राबवतो. संस्था कोकम रोपं पुरवते, प्रत्येक शेतकऱ्याला 4, आणि मी काळी मिरीची कलमं प्रत्येक शेतकऱ्याला 2 अशी पुरवतो. आम्ही पावसाळी हंगामात जवळजवळ आता हा कार्यक्रम आम्ही गेली 10 वर्ष राबवतोय. तर त्यामुळे आता शेतकऱ्यांना माहिती झाली की ही संस्था, आणखीन मी स्वतः की आमची जी अश्विनी ॲग्रो फार्म्स ही नर्सरी आहे, रोपवाटिका आहे, यांच्या माध्यमातून आम्ही झाडं मोफत वाटतो हे सगळ्यांना आता माहिती झालं आहे. त्यामुळे शेतकरी आमच्याकडे संपर्क साधतात. आणि बरोबर जून महिन्यामध्ये पाऊस चांगला सुरू झाला की आम्ही शेतकऱ्यांना वेळ ठरवून घेतो. आणखीन साधारण 2-3 वाड्या मिळून एक कार्यक्रम करतो. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही स्वतः जातो आणि तिथे त्यांना ह्या कोकम आणि काळी मिरी ह्या दोन्ही पिकांचं भविष्य काय आहे, आर्थिक त्यामध्ये किती फायदा आहे हे सगळं समजावून सांगतो. ही लागवडीत त्यांची पद्धती समजावून सांगतो, अर्थशास्त्र समजावून सांगतो. आणखीन शेतकऱ्यांना ते कसं हे लागवडीकडे वळतील या दृष्टीने आम्ही मोफत झाडं सुरुवातीला वाटतोय. आणखीन गेले बरेच वर्ष हा प्रकल्प चालू आहे. आणि मी जेव्हा रोपवाटिकेत आमचे झाडं करतो तेव्हा 10,000 झाडं केली तर त्यातली 5,000 विकली जातात आणि 5,000 ही शेतकऱ्यांना मोफत वाटली जातात. आणि माझी अशी इच्छा आहे की कोकणातला जो सर्वसामान्य शेतकरी आहे आणखीन त्याचा जर आर्थिक विकास शेतीतून व्हायला असेल तर ह्या 2 पिकांचा प्रचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते मी गेली कित्येक वर्ष मनापासून करतो. यावर्षी तर माझा असा विचार आहे की LCD प्रेझेंटेशन शेतकऱ्यांना दाखवायचं. आणखीन त्या दृष्टीने बॅकअप मिळणारा LCD सुद्धा आता उपलब्ध आहे की 2 तास खेडेगावात गेल्यानंतर तिथे वीज नसेल तरी मला त्याचं प्रेझेंटेशन दाखवता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही LCD प्रेझेंटेशनद्वारे हे जे काळी मिरीचं वैभव आहे ते शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत. आणखीन भविष्यकाळात हा कार्यक्रम अजून चांगला कसा करता येईल, अजून मोठ्या प्रमाणात कसा करता येईल याचासुद्धा मी विचार करणार आहे. आणखीन मला खात्री आहे की शेतकरी ही झाडं जगवतील.
गेल्या वर्षी तर आम्ही इतके 5-6 वर्ष झाडं वाटतोय. हा. माझ्या मनात निश्चित असं आलं की बाबा आपण झाडं वाटतोय, शेतकऱ्यांकडे नेऊन देतोय, हम्म. पण ते जगवतात का बरोबर. या दृष्टीने सुद्धा आम्ही गेल्या वर्षी एक सर्वे केला होता. हम्म. आणखीन ज्या ज्या गावात झाडं वाटली ती अशी 5-6 गावं आम्ही निवडली होती. आणि खरोखरच मला चांगले निष्कर्ष आढळून आले की शेतकरी ही झाडं जीवापाड जपतात आणि जगवतात. आणि मग आम्हाला खूप हुरूप आला की बाबा आपण जे करतोय ते सत्पात्री आहे, दान जे आहे ते सत्पात्री आहे असं मला वाटायला लागलं. आणि भविष्यकाळात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवायचा माझा विचार आहे. तर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेती ही कला आणि ते शास्त्र पण आहे. पण आता शेतीमधले जे लोक आहेत त्यांच्याकडे कलाच आहे, त्यांच्याकडे शास्त्र नाही आहे. शास्त्र आणि कला एकत्रितपणे आले तर उत्पादनामध्ये नक्की वाढ होईल. अशा प्रकारचं काही ट्रेनिंग एका दिवसाचं वगैरे तुम्ही देऊन शेतकऱ्याला हे करू आपण करणार भविष्यामध्ये करणार आहात? खूप चांगला प्रश्न आहे खरं. मी जेव्हा स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यामुळे मी ज्या ज्या बाबीमध्ये चांगलं काम केलं होतं तर त्या बागेची मी प्रेझेंटेशन्स तयार केली, म्हणजे LCD प्रेझेंटेशन तयार केली लॅपटॉपवर. आणखीन आता मी सूक्ष्म सिंचन या कोकणासाठी सूक्ष्म सिंचन या विषयावर 2 दिवसाचं प्रशिक्षण आमच्या संस्थेमध्ये घेतो. नंतर भाजीपाला लागवडीवर मी भरपूर काम केलेलं आहे. आणखीन त्याला लागणाऱ्या विशेष करून पॉलिथिन हा त्यातला एक चांगला इनपुट आहे. नंतर सूक्ष्म सिंचन हा एक चांगला इनपुट आहे भाजीपाला लागवडीत. तर त्याच्यावर सुद्धा मी 2 दिवसाचं प्रशिक्षण घेतो. आणखीन काळी मिरी लागवडीवर आम्ही 1 दिवसाचं प्रशिक्षण घेतो. आणखीन कंद पिकं लागवड याच्यावर सुद्धा आम्ही 1 दिवसाचं प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत घेतो. ह्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ही सगळी प्रशिक्षणं लावलेली त्याच्या तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत, मुकरर केलेल्या आहेत. मला वाटतं शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, आणखीन चांगली माहिती मिळावी, शेतीचा विस्तार व्हावा यापासून मी मनापासून प्रयत्न करतो आहे. फक्त शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलायला पाहिजे. माझ्याकडे जे ज्ञान आहे ते परिपूर्ण आहे हा गैरसमज टाकून द्यायला पाहिजे. बरोबर. आणखीन जे मिळेल शेतीविषयी जी माहिती मिळेल जाईल ती आत्मसात करायला पाहिजे. आणखीन त्या दृष्टीने त्यांची मानसिकता बदलली तर कोकणात क्रांती होऊ शकेल. सर, ही जी वाढ दिसते ना बुंद्याजवळ, काय समजलं, ही नेमकी कशामुळे झाले? ही थोडी आमच्या अज्ञानातून झाले. आम्ही सुरुवातीला जेव्हा काळी मिरी लावली तेव्हा जेवढे येतील वेल तेवढे आम्ही बांधत गेलो आणि ते माझ्या दृष्टीने फार चुकीचं आहे. काळी मिरीवर साधारण एक 2-4 वेल चांगले चढले, इतर वेल कापून टाकायला पाहिजेत. आणखीन बुंदा हा नेहमी साफ पाहिजे. हा, बुंदा नेहमी साफ पाहिजे. असं एखादा बुंदा सांगा ना मला. आहे ना, इथे आहे ना, या बाजूला तुम्ही बघितलं तर हा अशा तऱ्हेचं पाहिजे. सुरुवातीला जेव्हा वेल आपण झाडाला बांधतो ते ठराविक वेल बांधून झाले की बाकीचे वेल काढून टाकायला पाहिजेत. आणि अशा तऱ्हेचा जाड बुंदा आणि तो मोकळा पाहिजे. किंवा कुठलीही कीड रोग आला तर ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही वाढ जी आहे ही चांगली वाढ आहे. आणि काळी मिरीचं जे स्टँडर्ड आहे बुंद्याचं ते हे असं पाहिजे. हे असं पाहिजे, हे स्टँडर्ड. हा. आणखीन झाडाच्या बुंदात खूप वेल वाढले असं दिसतं का नाही. तर ही आयडियल सिस्टम आहे. 2 ड्रिपर त्याच्यामध्ये काळी मिरीचा वेल आणि मग ही काठी आणि वर वेल गेलेला. आणि 2 फूट लांब लावल्यानंतर त्याला झाडावर चढवण्यासाठी अशा पद्धतीची काठी लावणं गरजेचं आहे. काठी लावणं गरजेचं आहे. आणि अशी ड्रीप लागते. हा, 2 ड्रिपर आहेत. हे 4 लिटर पाणी तासाला पडतं त्यातून. आणखीन ह्या 2 ड्रिपरच्या मध्ये काळी मिरीचा वेल लावायचा. त्याला पाणी पुरेसं होतं आणि साधारण हा सपोर्ट आहे त्याला. हीच पद्धत खरी चांगली पद्धत आहे असं तुम्हाला म्हणतो. होय. आणि हे जे वेल आहे ना तो जी खताची रिंग असते त्याच्या हिशोबाने सुद्धा लावायला पाहिजे. कारण आपण ह्या काळी मिरीला वेगळं खत देणार नाही. जे काजूला खत देणार आहे तेच त्याने वापरायचं आहे. ही तर एक वेगळी गोष्ट आहे की एका खतामध्ये 2 उत्पादन आपण घेऊ शकतो. हे चांगलं आहे. आणि एका पाण्यामध्ये सुद्धा 2 उत्पादन घेऊ शकतो. त्यामुळे काजूला पाणी दिलं तर आंब्यासारखा कुठलाही वाईट परिणाम होत नाही. आणखीन काजू आणि काळी मिरी यांचं जे कॉम्बिनेशन आहे किंवा एकत्रपणा आहे तो खूप चांगला आहे. समन्वय म्हणूया. समन्वय खूप चांगला आहे. आणि ह्याचं अर्थशास्त्र जर सांगायचं झालं तर काजूपासून सरासरी 5 किलो काजू बी मिळते. बरोबर. आणि त्याचा 150 रुपये दर मिळाला, इतका मिळत नाही कधी, मिळत नाही, तरी सुद्धा 750 रुपये होतात. आणि काळी मिरी जर समजा 10-12 किलो आली आणि येते ती काय प्रॉब्लेम नाही, तर ती आली तर त्याचे 1250
1300 रुपये वगैरे होतात. म्हणजे मूळ पिकापेक्षा आंतरपिकाचं उत्पन्न यात जास्त आहे आणि जास्त आहे. प्रत्येक पिकात आहे ते. नारळामध्ये आहे, तसंच चिकूमध्ये, प्रत्येक बरोबर, पिकामध्ये आहे. बरोबर, बरोबर. मूळ पिकापेक्षा हे जे काळी मिरीचं उत्पन्न आहे हे खूप जास्त आहे. हापूस आपण आहे. असं म्हणतो की आंब्याच्या झाड दिसेल तिथे काळी मिरी लावा. हम्म. आपण हे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडावरती त्यांनी अतिक्रमण केल्यासारखं दिसतं. ह्याच्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? हां, काळी मिरी ही तसा रानटी वेल आहे आणि खूप वाढतो. हां. आणखीन त्याची वाढ मर्यादित करणं हे फार गरजेचं आहे. आणि ह्या आंब्या बागेत तसं आता झालं आहे. आंब्या बागेत हापूस आणि गोवामनकूर ह्या झाडांवर एवढी काळी मिरी वाढली आहे की यावर्षी मी तिचं कंट्रोल नाही केली तर आंब्याला सुद्धा मारतील इतकं डॉमिनेटिंग हे पीक आहे. आणि त्या दृष्टीने यावर्षी मी एक ठराविक 8-10 फुटावर काळी मिरी कापणार आहे. आणखीन मग आंब्याला सुद्धा वाढ होईल असं या तऱ्हेचा प्रयत्न मी करणार आहे. पण आंब्यावर साधारण किती फुटापर्यंत चढली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आंबा डॉमिनेट नाही होणार एवढं आहे. अच्छा, 10 अच्छा. फुटापर्यंत काळी मिरी ठेवायला हो, हरकत हो, नाही. हो. आणखीन दरवर्षी ती काढणं गरजेचं आहे. अच्छा. जेव्हा आपण काढणी करतो तेव्हाच ते वेल काढले तर सगळ्यात चांगलं. म्हणजे त्याच्यापेक्षा वरती जाऊन द्यायचं नाही. जाऊन जायचं नाही आणि आंब्यालाही जिवंत ठेवायला हो पाहिजे. हो हो. तर हे एक वेगळं चित्र आहे की माडावरती तुम्ही काळी मिरी सोडलेली आहे पण प्रत्यक्ष माड नाहीये तिथे आणि इथे वेगळा एक पोल दिसतोय. हा काय प्रकार आहे? हा, बऱ्याच वेळा काय होतं, नारळाची झाडं हां. अतिशय चांगली काळी मिरी होते हां. आणि अचानक कीड किंवा रोगामुळे मरतात. हां. आणखीन मग त्या झाडावरची काळी मिरी जमिनीवर कोसळते अच्छा. आणि शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतं. आणि ते नुकसान जवळ 10 ते 15 वर्ष टिकण्यासारखं असतं. हां. आपण नारळ मिळाला की त्याच्याकडेला दुसरा नारळ लावतो. हां. पण मधल्या काळामध्ये हां. नुकसान होऊ नये म्हणून हा काळी मिरीचा 10 ते 12 फूट उंचीचा पोल लावला हां. तर हा जो वरचा वेल आहे तो त्याला संरक्षण मिळतं आणि मग शेतकऱ्याचं उत्पादन वाचतं. म्हणजे ते नुकसान होण्यापासून वाचतं. ह्याला नेमका सपोर्ट कसला आहे? तर हे झाड होतं इथं काजूचं, बर. पण ते झाड काय तितकंसं चांगलं वाढलं नाही हां. आणि काळी मिरीपैकी जबरदस्त वाढली. हां. आणखीन मग काळी मिरी जमिनीवर लोळत होती. बर. मग मी सिमेंटचा पोल त्याला लावला. त्याला सिमेंटचा पोल आहे? हा, 10 फुटी सिमेंटचा पोल याला लावलेला आहे बर. आणि त्याच्यावर काळी मिरी चांगली चढली. पण इथे ह्या ठिकाणी ना ऊन जास्त आहे. अच्छा. तर त्यामुळे काळी मिरी काय करते, आपली जी फळं आहेत ना हां. त्या बेरीज सगळ्या घड सगळे झाकते. अरे बाप. तुम्हाला असं वाटेल की ह्या झाडाला काय काळी मिरीच नाही लागलेली, पण आहे, आतमध्ये पण आहे. आतमध्ये भरपूर असते ती. हां, आता दिसते, हा दिसते. त्यांचा सूर्यप्रकाशाला दाखवलेला रिस्पॉन्स आहे की सूर्यप्रकाश जास्त झाला हां. तर काळी मिरी आपली सगळी फळं झाकते आणि असं दाखवते की माझ्याकडे काही नाही आहे. अच्छा. असा एक विचित्र हे आहे. फक्त हा जो सिमेंटचा पोल वापरतो आपण तो 10 फुटापेक्षा जास्त वापरू नये, कारण त्याचं वजन एक तर खूप होतं आणि जेव्हा शेतावर आपण त्याची वाहतूक करतो हां. तेव्हा फार कठीण होतं ते 10 फुटापेक्षा जास्त पोल अच्छा. घेतला तर. अच्छा. आणि दुसरं म्हणजे आपण ह्याला शिडी लावणार नंतर काढण्यासाठी, हां, हां. तर ती शिडी सुद्धा मोडू शकते किंवा पोल मोडू शकतो हां. आणि मग ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर त्या सुरक्षितता दृष्टीने म्हणून 10 फुटापेक्षा 10 फुटापेक्षा जास्त उंच पोल लावू नये. त्यातला 1.25-2 फूट पोल हा जमिनीच्या खाली गेला पाहिजे. म्हणजे 8 आणखीन तो फूट सुरक्षित. साधारणतः असतो. हा, 8 फूट साधारणतः पोल आपल्याला मिळू शकतो. हार्वेस्टिंगला पण सोपं आहे. हो हो, कडेने शिडी लावू शकता तुम्ही. हां. छोटी शिडी वापरायला लागेल यासाठी वेगळी. हो. आणखीन जर असं झालं की झाड मेलं हां. आणि काळी मिरी बाकी चांगली आहे तर सिमेंट पोल मी हा, जवळ त्याच्यावर आता चांगला पर्याय आहे. हा मी जवळ 150-200 आता पोल वापरलेत. हां. कारण 500 रुपयाला एक पोल मिळतो हां. आणि आपले पैसे 2-3 वर्षात वसूल होणार आहेत. वा वा. त्यामुळे सिमेंट पोलवर काळी मिरी ही सुद्धा खूप चांगली होऊ शकते. असं पण चिकूच्या झाडावरती मग काळी मिरी म्हणजे काय रिस्पॉन्स काय आहे त्याचा नेमका? आधी पहिल्यांदा हे सांगतो की चिकूच्या झाडावर मी काळी मिरी का लावली. हां. कारण मी जेव्हा 1994 साली ही सगळी चिकूची झाडं लावली, माझ्याकडे जवळजवळ 400 चिकूची झाडं त्यावेळेला मी लावली होती. हां. आणि प्रश्न असा आला की पहिले 10 वर्ष मला खूप चांगलं उत्पन्न मिळालं. माझ्याकडे दरवर्षी जवळजवळ 8 ते 10 टन चिकूची फळं मिळायची मला हां. आणि खूप चांगलं उत्पन्न मिळत होतं. पण नंतर कसं आलं की जो त्याला फळाच्या देठाजवळ एक बुरशी वाढते आणि ती देठ कुजवते. हां. तो रोग आला माझ्याकडे काही वर्षानंतर. हम्म. आणखीन मग नंतर चिकू लागायचेच बंद झाले. बापरे. मी जिथे 10 टन चिकू मिळत होते तिथे मला खाण्याला चिकू मिळत अरे नव्हते. बापरे. अशी एक गंभीर अवस्था तयार झाली. आणखीन आता मी नंतर त्याच्यावर खूप काम केलं आणि नंतर लक्षात आलं की ते फायटोप्थेरा बुरशीमुळे होतं ते. हं. आणि त्याला आता मी बुरशीनाशक मारतो. हं. पण मला आता साधारण 2 टनच उत्पन्न मिळतं वर्षाला. पूर्वीसारखं 10 टन वगैरे काय मिळत नाही. बर. त्यामुळे मग ते रिप्लेसमेंट करण्यासाठी उत्पन्नाची रिप्लेसमेंट म्हणून करण्यासाठी चिकूच्या झाडावर लावलं. चिकूच्या झाडावर काळी मिरी लावली. पण चिकूच्या झाडावर काळी मिरी लावली हां. की ती काळी मिरी चिकूवर घेतच नाही. कारण चिकूची जी
पालांचा झाडांचा संभार असतो, अच्छा. पानांचा संभार असतो, तो खूप दाट असतो. अच्छा. त्यामुळे काळी मिरी सतत खाली येण्याचा प्रयत्न करते. हां. पण एक संतर काळी मिरी असं करते की ती एकदम शेंड्यात जाते चिकूच्या, आणि सूर्यप्रकाशाच्या तिथे दिशेने. सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते, हां. आणि नंतर मग ती वरती झाडाच्या वर जाऊन त्याची हे स्वतःची पानं जागा तयार करते. स्वतःची जागा तयार करते. वा, वा, वा. आणि मग ती चिकूच्या झाडाला डॉमिनेट करून 15-15, 20-20 किलो उत्पन्न एका चिकूच्या झाडावरून काळी मिरीचं मिळतं. जेवढं चिकोमध्ये मिळत नाही त्याच्यापेक्षा हे जास्त उत्पन्न काळी मिरीपासून मिळू शकतं, पण त्याला थोडा कालावधी लागतो, कारण त्याला चिकू बरोबर स्पर्धा करायला लागते. तीव्र स्पर्धा केल्यानंतर त्याला काहीतरी कळतं की आपण शेंड्यावर जायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला जगता येणार नाही, आणि झाड तसं करतं छान. आणि त्यामुळे थोडा चिकूवर काळी मिरी सेट व्हायला वेळ लागतो. दिसतंय हे झाड तसंच आहे. हां, तसंच आहे. आणि पण काळी मिरी जास्त वर आहे ती आपल्याला दिसणारच नाही. बरोबर. हां, जेव्हा मजूर वर चढतात तेव्हा ती काळी मिरी काढतात. आणखीन काळी मिरी चिकूचं एक चांगलं आहे की त्याची बारीक फांदी असली तरी मोडत नाही. मोडत नाही. त्यामुळे काटक आहे झाड. मजूर किती वरती चढले तरी काही होत नाही. हो. आणि काटक झाड असल्यामुळे चिकूवर आत्ता आपण अतिपावसात चिकूची झाड बाग केलेली असतात, हां. आणि त्याच्यावर आपल्याला चिकूचं उत्पन्न नीटपणे घेता येत नाही, कारण जे बुरशीनाशक आपण वापरतो त्यांची किमती पण खूप आहेत. हो. की जो रोग आहे देठापासून फळाच्या सुरू होतो, त्याच्यासाठी नियंत्रणासाठी जी आपण बुरशीनाशक वापरतो ती खूप महाग आहेत. तर त्यामुळे चिकूचं कन्व्हर्जन आपण अशा पद्धतीने करू शकतो काळी मिरी लागवडीसाठी, वा, वा, वा. आणि आपली बाग आपण सस्टेनेबल करू शकतो. येस. हो, येस. तर हे जांभळाचं झाड आहे ना? हां, हे जांभळाचं झाड आहे, आणि जांभूळ झाडाचं आणि काळी मिरीचं खूप सख्य आहे. अरे बाप. जांभूळ झाडावर अतिशय काळी मिरी चांगली वाढते. हां. आणखीन हे तुम्ही बघितलं की अगदी ती शेंड्यापर्यंत गेली आणि जांभळाला डॉमिनेट करत आणले. आणखीन ह्याच्यावर उत्पन्न पण चांगलं होतं. 15 किलो काळी मिरी सहज मिळेल ह्याच्यावर. बापरे. पण फक्त धोका एवढाच आहे जांभळावर जावण्याचा, की जांभळाचं झाड जरा मोडायला हलकं असतं, हम्म. त्यामुळे शिडी लावलेला मजूर एखाद्या वेळेला पडू शकतो. अच्छा. हा एवढा एक धोका सोडला तर जांभळावर खूप चांगली काळी मिरी येते, आणि ते पाहताय की प्रचंड लागले. आणखीन वाढ सुद्धा चांगली आहे, आणि ही वाढ खूप अल्पावधीतली आहे, 6-7 वर्षाची वाढ आहे फक्त. हो. माझं म्हणणं आहे की झाड तिथे काळी मिरी, ड्रिपर तिथे काळी मिरी. हो, बरोबर आहे. आणखीन खरं सांगायचं म्हटलं तर सिंधुदुर्गात मी काही अशी डेमॉन्स्ट्रेशन बघितलीत हां. की शेतकऱ्यांनी असं काय केलंय की आपली जी नैसर्गिक जंगलं असतात हां. त्यामध्ये काही झुडपं असतात हो. आणि काही उंच वाढणारी झाडं असतात. तर काही शेतकऱ्यांनी असं केलंय की JCB लावून आतली झुडपं काढली, आणि प्रत्येक उंच वाढणारं झाड आहे ते तसंच ठेवलंय, आणि त्याच्यावर काळी मिरी लागवड केली आहे. ह्याच्यासारखं सुंदर जगात काहीच असू शकत नाही, कारण प्रत्येक झाडाबरोबर काळी मिरी जमवून घेते. आणखीन वेगळा सपोर्ट निर्माण करण्यासाठी आपण जो वेळ घालवतो हां. तो ह्यात संपूर्णपणे वाचतो. वाचू शकतो. आणि खर्चही त्यामुळे शेतकऱ्यांनी एकच मनात घ्यावं, चांगलं ड्रीप सिस्टम शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवलेलं ड्रिपर लावावे चांगल्या प्रकारचे. आणखीन त्याच्यावर काळी मिरी लावावी. कुठल्याही झाडाचं त्याला मर्यादा नाही, बंधन नाही. आणखीन लगेच उत्पन्न 4-5व्या वर्षापासून चांगलं उत्पन्न सुरू होऊ शकेल. तर हे सागाचं झाड आहे, हां आणि सागाच्या झाडावर पण तुम्ही काळी मिरी लावले? हां, ही कुणबी सेवा संघ दापोली या संस्थेची बाग आहे, हां. आणि आम्ही ही 2005 साली लावली होती. अच्छा. आणखीन ह्या संपूर्ण सागाला आम्ही पहिल्यापासूनच ठिबक सिंचन लावलं होतं. सागाला ठिबक सिंचन? लावलं होतं, कारण चांगली वाढ होऊन लवकर तोडणी यावी यासाठी. हां. पण नंतर लक्षात आलं की कमीत कमी 25, 30, 40 वर्षानंतर ह्याचा पहिला कट येईल, अरे बापरे. आणि मग एवढी वर्ष जमीन तशीच ठेवायची का, पडीक ठेवायची का, हा प्रश्न यायला लागला. हां. आणखीन मग नंतर लक्षात आलं की सपोर्ट तर आहे चांगला झाडाचा, बरोबर. मग काळी मिरी लावूया. बरोबर. आणि मग जिथं ठिबक होते तिथं आम्ही काळी मिरी लावली, आणि आता हे 4थं वर्ष आहे. हां. उत्पन्न सुरू झालंय, पण अजून मोठ्या प्रमाणात चांगलं उत्पन्न यायला अजून 1-2 वर्ष जातील. पण सागावर अतिशय चांगली काळी मिरी होते. आणखीन जो मोठा जस्टेशन पिरियड आहे सागामधला, पण 30-40 वर्षाचा, बरोबर बरोबर. त्यात आपल्याला खूप चांगलं उत्पन्न मिळू शकतं. हां, म्हणजे साग वाढेपर्यंत काळी मिरीचं उत्पन्न आपण 2-3 वर्षानंतर घेऊ शकतो. खूप वर्ष चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. 3ऱ्या वर्षी त्याच्यावर काळी मिरी लावायला हरकत नाही. आणखीन ठिबक तिथं काळी मिरी आणि झाड तिथं काळी मिरी, वा वा. हा आपला परावलीचा शब्द व्हावा कोकणासाठी, असं माझी नाही, इच्छा आहे. खूपच छान. हे खूपच छान आहे. मला खूप लांबपर्यंत हे सगळे सागाची झाडं दिसत आहेत, आणि सगळ्या झाडांवरती काळी मिरी आहे. आणि ती चांगली वाढले. मर पण फार कमी आहे त्यांना तशी. हां. झाडांना मर पण फार कमी आहे. ठिबक असलं की झाडाचं काही अडचण अडत नाही. तर हे आवळ्याचं झाड आहे, हां आणि ह्या आवळ्याच्या झाडावरती आपण काळी मिरी लावली. हां हां. सर, हा संस्थेचा कुणबी सेवा संघ दापोली या संस्थेचा प्लॉट आहे, हां. आणि इथे आम्ही जवळजवळ 250 झाडं आवळ्याची लावली होती. बरं. सुरुवातीला काही वर्ष चांगलं उत्पन्न मिळालं आवळ्याचं सुद्धा, पण नंतर
जागतिक हवामान बदल आहे आणि त्यामुळे आवळ्याचं उत्पन्न हळूहळू करून पूर्णपणे बंद झालं. आता आवळ्याचं काही उत्पन्न येत नाही. अरे बापरे. आणखीन मग ही बाग तशीच ठेवायची किंवा काढून टाकायची एवढाच पर्याय होता. बरोबर मग त्यावेळेऐवजी आम्ही ठिबक तर होतंच बसवलेलं. बरोबर. मग आम्ही तिथे काळी मिरी लावली आणि आता भविष्यकाळात अतिशय चांगलं काळी मिरीचं उत्पन्न येईल. चांगली सुरुवात झाली. 4-5 वर्ष हे आहे. आणखीन भविष्यकाळात संस्थेला चांगला पैसा मिळेल या काळी मिरीपासून. आणखीन जी बाग लावलेली झाडं तोडणं आपल्याला शक्य होत नाही. मनावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. तर निदान ते वाचेल आणि भविष्यकाळात ह्या बागेत मला अजून सुपारी लावायची आहे, कॉफी लावायची आहे. आणि त्या दृष्टीने जे कर्नाटकात मी पाहिलं आहे, शिर्सीला जे पाहिलं आहे त्याचं चित्र मला इथं उभं करायचं आहे. आणखीन त्या दृष्टीने ही जागा मला आयडियल वाटते. काळी मिरी लावून झाले, कॉफी आणखीन सुपारी या बागेत अजून लावायची आहे. भविष्यकाळात ते निश्चित होईल. मग आता ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आवळे आपल्या कोकणामध्ये येतच नाहीत. खरोखर नाही येत, कारण जी कोकणामध्ये नदी नाल्यामध्ये जी झाडं होती ती पूर्वी भरलेली असायची. तर आता आम्हाला जे रोपवाटिकेला बियाणं लागतं तर ते बियाणं मिळणं सुद्धा दुरापास्त झालंय. आवळाच येत नाही. आणखीन म्हणजे हा फक्त सुधारित जातींसाठी नाही आहे, तर सर्व जातींसाठी अगदी स्थानिक आवळ्याला सुद्धा आहे. हे लागवड करताना इथे आम्ही एक 10 आवळ्याच्या नॅशनल लेवलवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या व्हरायटी आणल्या होत्या. आणि मातृवृक्ष बाग सुद्धा ही आहे. त्यामुळे हे काढून टाकणं शक्यच नव्हतं. पण मग त्याचा आता आम्ही चांगला उपयोग केला आहे आणि भविष्यकाळात त्याचा चांगला उपयोग होईल असं आम्हाला वाटतं. छान. सर हे कोकमाचं झाड आहे ना? हा सर कोकमाचा नर झाड आहे. नर. अच्छा. आणखीन त्याचा काहीच उपयोग होत ना त्याला, पण परागीभवनासाठी एक नर ठेवायला लागतो. तर त्या दिवशी हा मी नर ठेवला होता, पण नरापासून पण मला उत्पन्न हवं होतं म्हणून मी त्यावर काळी मिरी लावली आणि आता तो उत्पन्न देतोय आणि परागीभवनाचं काम पण अतिशय चांगल्या पद्धतीने होतंय. हा एक चांगला कन्सेप्ट आहे. म्हणजे लोक जी कोकमाची नर झाडं तोडतात त्याच्याऐवजी त्यांनी असं त्याचा उपयोग करावा की परागीकरणासाठी पण उपयोगी पडेल आणि उत्पन्नासाठी पण उपयोगी चांगलं उत्पन्न आहे. म्हणजे 10-12 किलो एखाद्या कोकमापासून सहज काळी मिरीचं उत्पन्न त्याच्यातनं काहीच मिळणार नाही. त्याच्यातनं 10-12 किलो म्हणजे खूप चांगलं आहे. ते चांगलं उत्पन्न आहे. नर तोडण्यापेक्षा त्यांचा असा उपयोग केलेला नेहमी चांगला. सर हे रिठ्याचं झाड आहे आणि रिठ्यावर सुद्धा सुंदर काळी मिरी होते. कुठलंही झाड सोडू नका असं माझं म्हणणं आहे. ड्रिपर लावा आणि काळी मिरी लावा. चांगलं उत्पन्न प्रत्येक झाडापासून मिळतं. हे कुंपणावर सुद्धा काळी मिरी चांगली होते आणि त्याला चांगल्या प्रकारचे हँगर्स येतात आणि उत्पन्न येऊ शकतं त्याच्यावर चांगलं. किंवा याची कातळाची दरड असेल अशी तर त्याच्यावर सुद्धा चांगली येते. तसं सुद्धा माझ्याकडे काही फार्मवर काही ठिकाणी आहे की उंच कातळ आहे आणि त्याच्यावर काळी मिरी चढली चांगल्या प्रकारे आणि चांगलं उत्पन्न मिळतं आहे. वानरांना काळी मिरीची पानाची पण चव आवडत नाही, वेलीची आवडत नाही आणि फळांची तर अजिबात आवडत नाही. त्यामुळे खूपच चांगली गोष्ट वानर ह्या पिकाच्या वाटेला जात नाहीत. हे सगळ्यात अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. या मुलाखतीच्या सुरुवातीपासून आपण एका विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे की दापोली हा काळी मिरीचा हब व्हावा, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, रोजगार निर्मिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी वेगळं काहीतरी करावं की कोकणामध्ये जी मसाला पिकं आहेत आणि त्याच्यामधलं जे उत्पन्नाची जी मुख्य बाजू आहे काळी मिरी ती जी दुर्लक्षित आहे त्याच्याकडे वळण्यासाठी आपण हा मुलाखत घेतलेली आहे. आणि सरांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आहे, संशोधन केलं, प्रॅक्टिकली केलं आहे आणि सायंटिफिक त्यांनी ज्या मुलाखतीमध्ये काय काय गोष्टी आपल्याला सांगितल्यात त्याचं शेतकऱ्यांनी अनुकरण जर केलं तर पुढच्या काळामध्ये दापोली हा काळी मिरीचा हब बनेल. तो बनावा, सर्व शेतकऱ्यापर्यंत हे पोचावं म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. आणि आपण माननीय प्रभाकर शिंदे सर यांचे आभार एवढ्यासाठी मानायचे आहेत की त्यांनी जे आपल्याकडलं ज्ञान आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे या मुलाखतीत. बऱ्याचशा वेळेला असं होतं की नाही हे असं करतात, हे असं तुम्ही करा असं सांगितलं जातं. पण शिंदेसाहेबांचा प्रयत्न कसा आहे की समाजातल्या सर्व लोकांना हे पर्यंत पोचलं पाहिजे, सर्व शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे. त्याच्यासाठी जे काय मला करावं लागेल ते करायला तयार आहेत. त्याबद्दल शिंदे सरांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि सर्व कोकणातल्या सर्व शेतकऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं की आपल्या मूळ उत्पन्नापेक्षा काळमिरीचं उत्पन्न हे जास्त आहे. झाड तिथे काळमिरी असा जो स्लोगन आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावात असं मला वाटतं. धन्यवाद.